नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण लस्सीची रेसिपी पाहणार आहे. घरच्या घरी अगदी घट्ट मलईदार लस्सी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहे. यासाठी लागणारे दही मी घरीच बनवलेलं आहे. घट्ट दही कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते तुम्ही पाहून घरच्या घरी दही बनवा आणि अतिशय छान अगदी दाटसर अशी लस्सी तुम्ही बनवू शकता. चला तर आपण लस्सी बनवायला सुरुवात करूया. यासाठी मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे, 4 चमचे साखर, 100 ml दूध, बदाम आणि पिस्त्याचे काप, अर्धा चमचा विलायची पावडर आणि केशर घेतलेलं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकता. चला तर आपण लस्सी बनवायला सुरुवात करूया. इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये दही घालून घेऊया. दही घट्ट आहे, अगदी घरीच बनवलेलं आहे. खूप छान घट्ट असं दही आहे. त्यामध्ये आपण 100 ml दूध घालूया. जर तुमचं दही खूप घट्ट नसेल तर दुधाचं प्रमाण थोडंफार कमी केलं तरी चालू शकेल. आता त्यामध्ये साखर घालून घेऊया. ही लस्सी बनवताना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. साखर घालून झालेली आहे. त्यानंतर मी विलायची पावडर घालत आहे. विलायची पावडर घातल्यानंतर मी यामध्ये 5 ते 6 आईस क्यूब घालणार आहे. त्यामुळे अतिशय छान थंड अशी आपली लस्सी बनते. आता मिक्सरचं झाकण बंद करूया आणि पल्स मोडवर अगदी अर्धा मिनिटच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. खूप जास्त वेळ फिरवायची नाही आहे. बघा, आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे. अतिशय छान दाटसर घट्ट अशी आपली लस्सी बनलेली आहे. चला तर मी ही एका ग्लासमध्ये काढत आहे. ग्लासमध्ये लस्सी घेऊया. तुम्ही पाहू शकता अतिशय छान घट्ट दाटसर अशी लस्सी आपली बनवून झालेली आहे. आता यावरती मी थोडीशी मलाई घालून घेत आहे. दोनही ग्लासवरती मलाई घालून झाल्यानंतर मी यावरती बदामाचे काप, पिस्त्याचे काप घालून घेणार आहे. बघा, बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि यानंतर मी थोडंसं केशर घालणार आहे. बदाम, पिस्त्याचे काप, केशर हे ऑप्शनल आहे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अशा पद्धतीने अतिशय छान घट्ट दाटसर अशी आपली लस्सी अगदी बाहेर मिळते तशी बनवून तयार झालेली आहे. खूप छान होते आणि घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते. तर अशा पद्धतीने लस्सी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा. खूप सुंदर अगदी अशी घट्ट अशी आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. थँक्यू.